नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. गोसन्मानासाठी धुळ्यात गोसन्मान आवाहन अभियान अंतर्गत गोसन्मान रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. गोमातेला गोवंशांच्या आरक्षण, संवर्धन आणि राष्ट्रीय सन्मानासाठी केंद्रात कायदा बनवणे तसेच गोपालन मंत्रालय स्थापन करावी, यासह कत्तलखान्याचे परवाने रद्द करावेत आणि स्वतंत्र केंद्रीय गोसेवा मंत्रालय स्थापन करावे, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने गोरक्षक तसेच गोसन्मान आवाहन अभियानाचे पदाधिकारी उपस्थित होते. आज गौसन्मान आवाहन अभियानाचा दुसरा टप्पा. पहिल्या टप्प्यामध्ये 27 एप्रिलला भारतात जम्मू काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक तहसीलदार ऑफिसमध्ये आपण माननीय प्रधानमंत्री महोदय, राज्यपाल, राष्ट्रपती आणि मुख्यमंत्री या 4 लोकांच्या नावाने आपण गौमातेच्या सन्मानार्थ निवेदन देण्यात आलं होतं की गौमातेला कायमस्वरूपी राष्ट्रमाता ही घोषित करण्यात यावी, गौमातेला संरक्षण मिळावं. कारण की आज जी गायींची संख्या दिसते त्यापैकी खरी भारतीय नस्लातली देशी गाय फक्त 8.5 कोटी शिल्लक राहिलेली आहे. जसं राष्ट्रीय पशु आहे, राष्ट्रीय पक्षी आहे, त्याप्रमाणे जर गौमातेला राष्ट्रीय माता घोषित करण्यात नाही आली तर मला वाटतं भविष्यातल्या काळामध्ये हे पिंक रिव्हॉल्युशन आणि बाकीच्या रिव्हॉल्युशनच्या नावाखाली ज्या गायी कापल्या जात आहेत त्या गायी फक्त आपल्याला मुलांना फोटोमध्ये दाखवण्यात येतील की फक्त हे देशी गाय असायची, याला खिल्लार म्हणायचे किंवा याला गीर म्हणायचे किंवा ही आपली गावठी गाय होती, अशी फक्त 8.5 कोटी आपल्या भारतामध्ये आता शिल्लक गायी राहिलेल्या आहेत. म्हणून जर गौमाता वाचवायचा प्रयत्न करायचा असेल तर खऱ्या पद्धतीने राष्ट्रीय स्तरावरून त्याचा एक निर्णय घेणं गरजेचं आहे. कारण सनातन धर्मातली मूळ ही गाय आहे. सनातन धर्म वगळता जर विचार केला तर निसर्गाच्या दृष्टिकोनाने पण गाय ही महत्त्वाची बाब आहे. गाय मातेने कधीही कोणत्या जाती, पंथ, प्रथा न पाहता तिने समान रूपामध्ये सगळ्यांना दूध पाजलेलं आहे. ती गौमाता आज आपल्या भयंकर संकटामध्ये आहे. म्हणून त्या गायीच्या रक्षणार्थ आता नाही तर केव्हाही होणार नाही. निश्चितच राष्ट्रपती महोदय असतील, पंतप्रधान महोदय असतील, मुख्यमंत्री महोदय असतील, महाराष्ट्रामध्ये राज्यमाता म्हणून घोषित करण्यात आली असेल तरीसुद्धा 100% त्याप्रमाणे निदान अजूनपर्यंत प्राप्त झालेलं नाही आहे. कुठे ना कुठे ज्या राज्यामध्ये बंद नाही आहे तिकडून कत्तली होतात आणि मग नंतर बीफ एक्सपोर्ट होऊन जातो किंवा छुपे मार्ग बरेच असतात. त्याकरता 100% गाईला संरक्षण मिळावं, ज्याच्याने शेतकरी पण सुखावेल. कारण की ट्रॅक्टरने कधी ट्रॅक्टर बच्चा जन्माला घातलेला नाही आहे. गाय हीच बैल जन्माला घालते आणि अत्यंत अल्पभूधारक व्यक्तीला ट्रॅक्टर पण परवडत नाही, तो फक्त बैलाच्या याच्यावरती आधारित करू शकतो. जर्सी गाईचे जे वासरू असतात ते कधी शेतीच्या कामात येत नाही. शेण, गोबर गॅस राष्ट्रासाठी सगळ्यात कल्याणार्थ आहे, सगळ्यांना माहिती, आपण शाळेत शिकलेलो आहोत. त्याच्यानंतर गाईच्या शेणापासून आपण घर सारवत आलेलो आहे. गाईच्या गवऱ्यांपासून आजही सुरक्षा व्यवस्था सगळं काही असते. यज्ञकुंडामध्ये आहुती आपण त्याच्यात देतो. पंचामृतात गाईचा दुधाचा प्रयोग करतो. देवाचा नैवेद्य तयार असायचं असेल तर मग गाईच्या खिरीचा नैवेद्य आपण तयार करतो. तिथे म्हशीचं तुपाचा वापर नाही सांगितला आहुतीमध्ये. म्हणून कृपा करून समग्र भारतीय माणसाने, समग्र भारतीय म्हणते त्यात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, बंधू बांधव सगळे बांधव आलेत. कारण गायीने कोणाच्या बरोबर कधी कोणताही भेद केलेला नाही. आता प्रत्येकाने तो आवाज उठवून केंद्रामध्ये निवेदन करणं गरजेचं आहे. आता खूप चांगलं कार्य झालं की शिक्षणावरती एक आळा आला होता आणि त्या आळा आणण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले आणि त्याच्यातनं एक तो प्रोटेस्ट सक्सेसफुल झाला. आपल्याला कोणत्याही प्रशासनाला दबावात न टाकता शासन प्रशासनाला एक निवेदन करायचं आहे की कृपा करून तुम्ही चांगलं कार्य करत असाल तर त्या कार्यामध्येच हे कामसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने पार पाडावं आणि सगळ्या भारतीय जनमानसाची, महिलांची, पुरुषांची, जात बंधूंची, जे गौभक्त आहेत, गौभक्ताला काही कास्ट नाही आहे, तो गौभक्तच आहे. त्यामुळे त्याची सगळ्यांची मागणी त्यांनी ऐकावी. जम्मू काश्मीरमध्ये काही मुस्लिम बंधू बांधवांनी सुद्धा सिग्नेचर केलं आहे हस्ताक्षर अभियानामध्ये. तर असे सगळं हस्ताक्षर अभियान कितने करोड आहे? 4 लाख अभी आता 4 लाख धुळ्यामधून आपण सिग्नेचर दिलेले आहेत. तसं जळगाव जिल्हा पूर्ण भारतामध्ये असंच सिग्नेचर गेलेलं आहे. तर जर जनतेचं मागणी आपण ऐकतात तर कृपा करून आमच्या सह्या ह्याच तुमच्या वोटिंग आहेत. जर तुम्हाला वोट थांबवायचं असेल, जर तुम्हाला तुमच्या भविष्यातलं वोट स्थिर करायचं असेल
तर गौमातेला राष्ट्रमाता कृपया करून घोषित करा. याच्यात शेतकरी, जनता, सर्वजण सुखाय सर्वजन हिताय अशा प्रकारची मागणी आहे. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा मागणी केली की गौमाताची सेवा केल्याचे पुण्य बहुत आहे, म्हणून कृपा करून आपल्या महाराष्ट्रातनं एक मोठा बिगुल फुकल्या जावा आणि मोठं कार्य संपन्न करण्यात यावं असं हात जोडून विनम्र निवेदन. जय गोमाता, जय गोपाल. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.